लवजे जनाबाई पांडुरंग जाधव मुंबई सातारा। पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 तिसरा आणि अंतिम दिवस। या सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना आपल्या भेटीला आलाय। अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम ओंबळे जावली सोल्जर्स, श्री सुधाकर लोहार साहेब जावली तालुका यांचा संघ, त्यांच्या विरोधात ग्लोरियस स्पोर्ट्स श्री सुधीर धनावडे साहेब जावली तालुका। अगदी दोन संघ मालक जावली तालुक्यातील आहेत। दोन संघ मालकांमधील ही लढाई कोण होईल पहिल्या पर्वाचा मानकरी, याचं उत्तर मात्र आज संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला प्राप्त होईल। ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेत त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। अगदी आजच्या सकाळचं सत्र रविवारची सकाळ, रविवार म्हणजेच क्रिकेटवार असतो आणि आजच्या रविवारच्या सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये अगदी नाणेफेक झाली, नाणेफेक जिंकली टीम अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम ओंबळे जावली सोल्जर्स। क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय, पंचांचा इशारा, मॅच ऑन। पहिला चेंडू 9:05 अवधी झालाय, टाइम नोट केलाय। अगदी 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायचे आहेत। पहिला चेंडू, पहिला चेंडू किशोर काटे यांचा फॉलोइंग स्वीप केलाय। चेंडू साईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार। पहिल्या चेंडूवर फलंदाज गणेश कदम यांच्या बॅट मधून PMPL चौकार। यस, अगदी आज सकाळच्या सत्रामध्ये आमच्या सोबत सुनील लांबोल सर देखील जोडलेत, वेलकम सर। किरण पांडुरंग मस्कर सर, त्यांच्या साथीला अगदी सातारा जिल्ह्यातील सर्वोत्तम समालोचकांच्या यादीमध्ये अग्रगण्य नाव संतोष देसाई सर, निलेश मडेकर सर जावली तालुका, आणि त्यांच्या बरोबरीने आज विघ्नेश पडवी सरांचा देखील आपण आवाज ऐकणार आहोत। फुललेचा चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड, अगदी V शेप मध्ये सर बॅटने चेंडूला अगदी सीमारेषा पार धाडलाय। सलगचा दुसरा मोठा फटका गणेश कदम यांच्या बॅट मधून PMPL चौकार। यस, गणेश संपत कदम वाकी KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर, अगदी 16,000 पॉइंटला या खेळाडूला खरेदी केलंय मिस्टर क्रिकेटर। 8 धावा 2 चेंडूचा खेळ झालाय। सलगचा तिसरा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न किशोर काटे यांनी मात्र पुनरागमन केला, अगदी बुंद्यात टाकला, डॉट बॉल। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज किशोर महादेव काटे, श्रीराम 11 चिखलेवाडी पाटण तालुका। अगदी NMPL खेळलाय हा खेळाडू, व्यावसायिक गटातील अगदी अनुभव आहे दोन्ही खेळाडूंना। इनसाइड आउट कव्हर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न किशोर काटे, अगदी परफेक्ट यॉर्कर चेंडू हाताळलाय, निर्धाव चेंडू। निर्धाव चेंडूची होते सांगता 0.4 चेंडूंचा खेळ झालाय। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना फ्लाइंग स्लीप, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, स्क्वेअर लेग, फाईन लेग 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षक, सीमारेषा लगत, लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट। फ्लिक केलाय, फ्लिक ऑन द रिक्स, अगदी चेंडू सीमारेषा पार जाईल का? अगदी पंचांचा इशारा, यस, इट्स अ मॅक्झिमम। तिसऱ्या दिवसातील पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मधील मोठा धमाका, गणेश कदम ब्रँडेड षटकार। अफलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला। टायमिंग जर आपण बघितलं तर बेमिसाल आपण पाहिलं। फ्लिक ऑफ द रिस्ट मनगडाच्या साह्याने स्ट्रोक त्यांनी सजवला आणि त्यानंतर बाउंड्री लाईनचा अंतर कापत हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडला गेला। ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं। शेवटचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळलाय, चांगला फटका, अगदी डीप वरून क्षेत्ररक्षक वेगाने आलेत। अजिंक्य गोळे जावली तालुका, चांगलं क्षेत्ररक्षण। या सिंगलने मात्र गणेश कदम स्वतःकडे स्ट्राइक ठेवतील। पहिल्या षटकाखेर टीम ग्लोरियस स्पोर्ट्स बिनगडी बाद 15। जर का आपण बघितलं तर अफलातून स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 आशिया स्पर्धेतील तिसरा आणि शेवटचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतो। जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं त्याचबरोबर खेळाडूंचं आम्ही या PMPL 2024 पर्व 1 मध्ये हार्दिक स्वागत करतो। अफलातून स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। अगदी जर का आपण बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रातील अग्रनामांकित स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते PMPL 2024। पाहूया आजच्या जर का आपण बघितलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणता संघ विजेता ठरणार याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळणार।
येस, षटक क्रमांक 2 साठी आलेत जितेंद्र शिंदे, भोर तालुका. षटक क्रमांक 2 साठी अगदी खाडी एंडकडून दुसरं षटक कर्णधाराने विश्वास दाखवलाय. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर, अगदी शॉर्टआर्म पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी शरीरापासून दूर, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. पंच म्हणून अगदी सोबत गोडसे सर करिअर विभागातून दाखल झालेत. एक अवांतर धाव. दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र अवांतर चेंडूने झाली. लेटकट करण्याचा प्रयत्न अगदी बॅटच्या वरच्या भागाला लागलाय. तद्वर एक धाव प्राप्त केली जाईल. गणेश कदम यांच्या खात्यामध्ये एक धाव. टीमची धाव संख्या 1.2 चेंडू अखेर बिनगडी बाद 16. 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू आहे. सर्कलच्या बाहेर जर आपण बघितलं तर 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, त्यानंतर डीप मिड विकेट मध्ये एक खेळाडू आहे. यावेळेला फटका अप्रतिम, परंतु तिथे मात्र मिड ऑफ रिझन मध्ये कमालीची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. ओंबले आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग तिथे आपण बघतो. आणि इथून जर का आपण बघितलं तर एक चिकी रन्स देखील आपल्याला पाहायला मिळाले. एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट करत असताना हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. जितेंद्र शिंदे पुन्हा एकदा सज्ज होतील राऊंड द विकेटने. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक म्हणजेच काय तर 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर ठेवण्याची मुभा असते आणि त्यामुळे अगदी एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आपण पाहतोय 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. आजचं सकाळच्या सत्रातील पहिला सामना. शॉर्टआर्म पुल करण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा, फाईन लेग 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. किशोर काटे, पाटण तालुका पकडतील झेल. इथे मात्र फलंदाज गणेश कदम यांचा संपेल खेळ. गणेश कदम बॅक टू द पेव्हिलियन. पहा जर का आपण बघितलं तर गोल्डन स्पॉट वरून उसळी घेणारा बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं. तिथे मात्र विकेट काढण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅकअपला खेळाडू जर का आपण पाहिलं तर खूप चांगल्या रीतीला तिथे मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यानंतर ही पहिली विकेटची जी अपेक्षा होती ती पहिली विकेट इथून मात्र जितेंद्र यांनी आपल्या टीमला मिळवून दिलेली आहे. बॅट्समन बाद झाला, थोडीस नाराजी देखील व्यक्त करत असेल बॅट्समन गणेश. आता नवीन फलंदाज एक गणेश गेला. गणेश नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये आलेला गणेश शेलार मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो इंडिया नंबर 3 मध्ये. येस, KSK महाबळेश्वरचा गब्बर रेणुशी गावचा खेळाडू आहे. एक गाव अकराचं क्रिकेट गाजवलंय. अगदी व्यावसायिक क्रिकेट गिरगाव विभागातून खेळत असताना आज मात्र पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ग्लोरिया स्पोर्ट्स आणि विनंती असेल अगदी क्षेत्ररक्षण करणारा संघ अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम ओंबळे सावली सोल्जर्स. आपण थोडस स्पीडअप करूया आणि विनंती करेन आम्ही या फलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थातच ग्लोरिया स्पोर्ट्स, आपला फलंदाज देखील सज्ज ठेवा. जसा फलंदाज बाद होईल आपण त्वरित फलंदाजाला पाठवायचंय. प्लीज थोडस सहकार्य करा. स्पर्धा आपली आहे, आपलं आयोजन, आपली लीग आणि आपल्या सहकार्याची अगदी अपेक्षा आम्ही व्यक्त करतोय. गब्बर ऑन स्ट्राइक. गणेश शेलार, पहिला चेंडू इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने, ऑफ ड्राईव्ह, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. वेगाने दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न, कॉलिंग अगदी योग्य होती परंतु फेकी थोडीशी उंचावर. तद्वर दुहेरीचा प्रयत्न झालाय. 3 धावा घेतल्या जातील का? दुहेरीचा प्रयत्न अगदी सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गणेश शेलार आणि संदीप यांच्या माध्यमातून जिथे 2 धावा होत्या तिथे 3 धावा प्राप्त केल्यात. जर का आपण बघितलं तर बॅकअपला थोडासा खेळाडू उशीर आला आणि त्यानंतर फिकी जर का आपण बघितलं तर थोडीशी लेट होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि जिथे 2 धावा होत्या तिथे मात्र 3 धावा इथून कंप्लीट केलेल्या आहेत. धावफलकावरती रन जर आपण पाहिले तर 19 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातील अजूनही एक बॉल बाकी आहे. पाहूया हा एक बॉल आता बॉलर जितेंद्रच्या माध्यमाने कशा रीतीने हाताळला जाईल. येस, संदीप मनोहर बिरामने, खर्शी, बारामुरे सावली तालुका अगदी खेळतील शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. आघाडीला आल्यात, 1 धाव केली त्यांनी. हाफ ट्रॅकर चेंडू, शॉर्टआर्म पुल करण्याचा प्रयत्न, अगदी चेंडू हलकासा कट झाला. फलंदाजाला बीट करून निर्धाव चेंडूचे होते सांगता. 2 षटका अखेर 20 ला 1.
येस 1 to go. खोदून काढलाय चेंडू, बिड ऑफ आहे 30 वर्तुळाच्या आतमध्ये. कॉलिंग चुकले, धावचीची संधी असेल आणि ते काय घडलंय. फलंदाज धावबाद अगदी जिथे चोटी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि संघाला होईल नुकसान. टीम ग्लोरिया स्पोर्ट्स. फलंदाज संदीप बॅक टू द डगआउट. बॅट्समन इथून मात्र बाद होतो. रनआउटच्या रूपाने हा बसलेला दुसरा धक्का आपण पाहिला बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 षटकांचा देखील खेळ इथून मात्र संपला आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन जर आपण पाहिले तर एकूण रन्स आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतो. 2 गड्यांच्या मोबदल्यात म्हणजेच पहिली मॅन्डेटरी 2 पॉवर प्लेची षटकं इथून मात्र संपलेली आहेत. पाहूया ओव्हर नंबर 3 मध्ये आता गोलंदाजी मार्क वरती कोणाला आणलं जाईल. महेश ओमले या खेळाडूला गोलंदाजी मार्क वरती आणले. पाहूया त्याच्या माध्यमातून आता कशा रीतीने बॉलिंग केली जाईल. क्रमांक 4 नवीन फलंदाज राहुल वांगडे, पिंपरी गावचे आहे, जावली तालुका. कशा प्रकारे खेळ राहील कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम मुंबळे जावली सोल्जर संघाने खेळ केलाय. चला विनंती असेल थोडीशी सामन्याला आपण गती देऊया. अगदी शहीद तुकाराम मुंबळे सरांच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न केला जातोय. सुधाकर लोहार साहेब यांचा संघ आणि 26/11चा जो हल्ला कोण विसरेल. अगदी आपल्या सातारा जिल्हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ज्या जिल्ह्याची गणना केली जाते महती आहे. सैनिकांचा जिल्हा, शूरवीरांचा जिल्हा. सावली तालुक्यातील अगदी ऑन ड्युटी असताना तुकाराम मुंबळे सरांनी जो दाखवलेला पराक्रम आणि त्यांना नंतर मरणोत्तर अगदी अशोक चक्र सन्मानित करून भारत सरकारने गौरव केला. त्यांच्या कार्याचा, त्यांच्या अगदी धाडसाचा, त्यांच्या आठवणी जपणारा हा संघ. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर शॉर्टआर्म पूल अगदी झेलची संधी होती. मोये पहिल्या चेंडूवर अगदी संधी निर्माण केली होती आणि झेल सोडलाय की मॅच अगदी फलंदाज गणेश शेलार यांना मिळेल जीवनदान. जरा पाहायचंय अगदी दुखापत झाले का, कारण मित्रांनो क्रिकेट खेळताना अगदी शरीराची काळजी घ्या, कारण तुम्ही तुमच्या कुटुंबाचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहात. इथे जर का आपण बघितलं तर कॅट ड्रॉप झाली आणि त्यानंतर बॅटरला जीवदान मिळते. पाहूया या जीवदानाचा आता कितपत फायदा उचलला जाईल. अफलातून आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आज रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षकांची गर्दी देखील या क्रीडांगणाच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळेल. आज या स्पर्धेतील शेवटचा दिवस. येस महेश ओंबळे बीसीसी केडांबे गावचे खेळाडू आहे, जावली तालुका. परंतु त्यांची ऍक्शन आहे ना काहीशी वेगळी आहे, वेगळ्या धाटणीची ऍक्शन. आणि अशा ऍक्शन मध्ये ज्यावेळेला गोलंदाजी करतो ना त्यावेळेला फलंदाजी देखील कसोटी असते. तुम्हाला थोडंसं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गोलंदाजाच्या हातावर नजर ठेवावी लागते. अगदी ज्या प्रकारची ऍक्शन. फुल टॉस चेंडू ऑन साइडला अगदी गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे डीपला. 1 धाव पूर्ण केली जाईल. या सिंगल वर दोन्ही फलंदाज समाधान मानतील. फुल टॉस बॉल होता, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. तिथे मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. तिथे चांगली फिल्डिंग आणि इथे मात्र एक सिंगल प्राप्त झालेल्या. पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेटने तयार. पुढचा चेंडू. यस महेश ओंबळे सज्ज होतील. तिसरा चेंडू या षटकातील. बॅकफूट लागून खेळण्याचा प्रयत्न. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू सोडून दिलाय. खेळू की नको या द्विधा मनस्थितीमध्ये निर्धाव चेंडूचे होते सांगता. अगदी या एका क्षणाला वाटलं की बॅकफूटला जाऊन स्क्वेअर कट करतील, त्यानंतर त्यांनी ठरवलं की चेंडू सोडून दिला. पंच कळवतायत योग्य चेंडू. 24 ला 2.3 चेंडूचा खेळ झालाय. टीम ग्लोरिया स्पोर्ट्स पदाला त्याचा वापर करायचा होता. अतिरिक्त उसळी चेंडूने टेक ऑफ घेतला. निर्धाव चेंडूचे होते सांगता. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. गोल्डन स्पॉट वर उसळी घेणारा बॉल आपण पाहिला. अगदी जर का आपण बघितलं तर बॅट्समनच्या नाका जवळून या बॉलची पिचिंग झाली. परफ्यूम डिलिव्हरी, मातीचा सुगंध देणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी करतोय सध्या ओव्हर नंबर 3 मध्ये महेश हा खेळाडू. आपल्या गोलंदाजीने इथून मात्र अनेक प्रेक्षकांची मनं जिंकत असताना आपल्याला पाहावयास मिळतो. महेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने तयार होतो.
बॅकफुटला जाऊन पंच केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, सीमारेषा लगत अगदी क्षेत्ररक्षकाकडून होते चुकी आणि फलंदाज राहुल वांगडे यांना मात्र मिळते 4 धावा. फलंदाज राहुल वांगडे यांच्या बॅट मधून PMPL चौकार. अगदी जर का आपण बघितलं तर मिस फिल्डिंग झाली आणि त्यानंतर मात्र हा नशिबाचा चौकार मिळाला. बॅटिंग करणाऱ्या टीमला ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण पाहिलं तिथे खेळाडू होते परंतु अपयश मिळालं. या बॉलला स्टॉप करता आलं नाही आणि त्यानंतर या बॉलनं गाठले सीमारेषेचं अंतर. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. महेशच्या स्पेल मधील हा शेवटचा बॉल. 1 to go. गणेश शेलार KSK महाबळेश्वरचा गब्बर यांच्या बॅट मधून आला एक चौकार. लॉफ्ट केलाय, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू जाईल लॉंगॉनच्या डोक्यावरून. लॉंग अँड स्ट्रॉंग. इट्स आउटरेजस. PMPL गब्बर इज अ बॅक. षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 3 षटकाखेर 33-2. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये फुटवर्कचा चांगला वापर आपण बघितला. मिडल ऑफ द बॅट या स्ट्रोकला सजवलं आणि त्यानंतर हा बॉल सीमारेषेचं अंतर कापत बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडला गेला. अफलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 33 वरती 2 सध्या परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या जर का आपण बघितली तर ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमची. येस, अगदी सातारा जिल्ह्यातील नामवंत समालोचक आज पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 3ऱ्या दिवसाच्या खेळामध्ये नक्कीच आवाज ऐकायला मिळेल. अगदी किरण पांडुरंग मस्कर सर असतील, पाटण तालुका, त्यांच्या बरोबरीने आदरणीय श्री संतोष देसाई सर, गोगवेगाव, महाबळेश्वर तालुका यांचं देखील शुभागमन झालंय. श्री निलेश मर्डेकर सर, ओझरे, जावळी तालुका यांचं देखील शुभागमन झालंय. आणि सातारा जिल्ह्यामधील अगदी समालोचकांची बांदियाळी आणि सर्वोत्तम समालोचकांमध्ये या तिघांचं नाव अगदी वारंवार घेतलं जातं. षटक क्रमांक 4 जितेंद्र शिंदे. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर, अगदी आपल्या ताकदीच्या जोरावर चेंडू क्लिअर करेल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. PMPL एक दर्जेदार षटकार. का फटका सजवला, टायमिंगचा योग्य मिलाव आणि त्यानंतर पहा आल्या बरोबरच लगेचच या बॉलला फेकून दिल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी मस्त ते दस्तक देऊन जाणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. जितेंद्रच्या मात्र ओव्हर नंबर 4 मधील पहिल्याच बॉल वरती इथून मात्र षटकार आला. पाहूया पुन्हा एकदा जितेंद्र तयार होतात. जितेंद्र यांचा हा चेंडू अगदी बैठक फटका. सूर्यकुमार यादव सरांच्या स्टाईलने चेंडू फेकून दिला मिड विकेट सीमारेषा पार. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगचा दर्जा दाखवणारा अफलातून फलंदाज राहुल वांगडे यांच्या बॅटमधून षटकार. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 षटकार आलेले आहेत. पाहूया आजच्या दिवसामध्ये 3रा देखील षटकार आपल्याला पाहायला मिळेल का, हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला बॅटिंग करणाऱ्या टीमच्या प्रेक्षक वर्गामध्ये. 45 वरती 2 अशी परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमची. 2 बॉल वरती 2 नुकते षटकार आलेत बॉलर जितेंद्रच्या विरोधात. पाहूया या दरम्यानचा मात्र आता पुढचा बॉल कशा रीतीने हाताळला जाईल. यस, जितेंद्र शिंदे पुन्हा एकदा सज्ज होतील. पंचांच्या उजव्या बाजूने फलंदाज राहुल वांगडे. राहुल वांगडे खोदून काढण्याचा प्रयत्न, अपील केली जाते. पंचांनी अपील फेटाळले, एकदा पूर्ण केली जाईल दुहेरीचा प्रयत्न. अगदी आपल्या सहकार्याला थांबवलंय. या लेग बाय स्वरूपात 1 धाव अगदी प्राप्त होईल. संघाची धावसंख्या 46-2. टीम ग्लोरियस स्पोर्ट्स सावली. जितेंद्र शिंदे, भोर तालुका, शिवतेज क्रिकेट क्लब वेळू. अगदी 1 गाव अकराचं क्रिकेट सातत्याने खेळत असताना ऑन साइडला चेंडूला वळवलाय. 1 धाव पूर्ण केल्या. डीपवरून शतरक्षक वेगाने आले. थोडीशी होते चुकी. अगदी चांगला एफर्ट्स, टीम वर्क पाहायला मिळतंय. 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जातील. परंतु महेश ओंबळे यांचं कौतुक करावं लागेल. अगदी लॉंग ऑन वरून काऊ कॉर्नर हे क्षेत्र अगदी त्यांनी कव्हर केलं. अप्रतिम प्रयत्न, कौतुक व्हायला पाहिजे. नक्कीच व्यावसायिक क्रिकेटचा देखील दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे
त्यामुळेच की काय हे क्रिकेट खेळत असताना चांगलं प्रदर्शन त्यांच्या माध्यमातून केलं जातं. गोलंदाजी करत असताना तर इम्प्रेस केलं, परंतु आता फिल्डिंग करत असताना देखील आपल्या टीमसाठी 100% एफर्ट्स इथून मात्र देत असताना महेश ओंबळे आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा जितेंद्र निघतील. पुढे लेनचा चेंडू ऑन ड्राईव्ह अगदी गॅप मध्ये खेळलाय. वायडिश लॉंगॉन वरून शतरक्षक वेगाने आले. तद्वर 2 धावा सहजरित्या गणेश शेलार राहुल वांगडे पूर्ण करत असताना सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकावलं जात आहे टीम ग्लोरियस स्पोर्ट्स. यस ध्रुव म्हात्रे, ध्रुव आपल्याला कॉल दिला जातोय, नक्कीच आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. अगदी सांघिक अर्धशतक झळकावलंय. 3.5 चेंडूंचा खेळ झालाय. मी कौतुक करेन टीम अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम उंबळे जावली सोल्जर संघाने अगदी 19 मिनिटांमध्ये सर 3.5 चेंडूंचा खेळ झालाय. म्हणजे काय तर तुम्हाला 1 मिनिटामध्ये 1 चेंडू हाताळायचा आहे. आणि जर असं प्रत्येकाने सहकार्य केलं ना सर तर नक्कीच आपली लीग पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग एका वेगळ्या उंचीवर जाईल. सर नक्कीच असा प्रतिसाद द्यायला हवा प्रत्येक टीमने. कारण आजचा या स्पर्धेतील शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. घडतंय का मैदानाच्या आतमध्ये? यष्ट्यांचा वेट क्लीन बोल्ड यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय दांडी गोल बॅट्समन बाद. हा रिप्ले तुमच्या समोर. अगदी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि ज्या ज्या वेळेला क्रिकेटमध्ये रिव्हर्स स्वीप खेळला जातो त्यानंतर मात्र कोणत्याही फलंदाजाला अगदी 50-50 चान्स असतो. लागला तर आबाद नाहीतर बरबाद. आणि अशा प्रकारचा हा फटका आहे. जर लागला बॅटला तर तुम्हाला धावा देऊन जातो, अन्यथा तुमचा गडी बाद होऊ शकतो. तांत्रिक कारणामुळे अगदी तिसरे पंच तपासण्यामध्ये अगदी यस लेग बाईसचा इशारा केला जातोय. ज्या प्रकारे चेंडू पायावर आदळला त्यानंतर मात्र एक लेग बाई स्वरूपात धाव घेतली गेली. चला विनंती करेन टीम जावली सोल्जर्स थोडंसं आपण स्पीडअप करूया, कारण अगदी 4 षटक तुम्ही 20 मिनिटांमध्ये पूर्ण केल्यानंतर आता मात्र थोडासा अवधी घेतला जातोय. संघाची धावसंख्या धावफलकावर 62. 62 रन्स ऑन बोर्ड. लास्ट ओव्हर ऑन प्रोग्रेस टीम ग्लोरियस स्पोर्ट्स. फुलर लेनचा चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर टाकलाय. आणि क्रिकेटमध्ये जर तुम्हाला वाचायचं असेल ना तर तुमच्याकडे हा चेंडू असायला हवा. अगदी आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कर. निर्धाव चेंडूची होते सांगता डॉट बोलणे. अगदी 5 षटकांची पहिला डाव समाप्त होत असताना टीम ग्लोरियस स्पोर्ट्स संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 62 धावा आणि 63 धावांचं लक्ष असेल टीम अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम उंबळे जावली सोल्जर्स. 63 रन्स टू विन इन 5 ओव्हर्स. पाहूया आता 63 धावा. चला थोडासा स्पीडअप घेऊयात. भल्या भल्या त्या आयोजनांना मागे ठेवून केलंय आयोजन छान. भल्या भल्या त्या आयोजनांना मागे ठेवून केलंय आयोजन छान. त्रेसष्ट धावांचं लक्ष पाहूया. या लक्षाचा आता कशा रीतीने इथून मात्र पाठलाग केला जाईल. अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम उंबळे जावली सोल्जर्स या टीमच्या माध्यमातून या 63 धावांच्या लक्षात आता इथून कशा रीतीने पाठलाग केला जाईल. आपण जर पाहिलं तर गिझर क्रिकेटचा 16 आनंदाचा पश्चिम महाराष्ट्रातील नामांकित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा जर का आपण बघितलं तर पहिल्याच पर्वात अगदी या स्पर्धेने धुमाकूळ घातलाय संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातला. तर
या स्पर्धेची चर्चा आहे, परंतु आता संपूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा सुरू झालेली आहे. आपले जर का आपण बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रातील अगदी मोठमोठे खेळाडू या स्पर्धेच्या अनुषंगाने खेळतात. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आणि इथून जर का आपण बघितलं तर 63 धावांचं लक्ष ठेवलेलं आणि या 63 धावांच्या लक्षाचा आता इथून कशा रीतीने पाठलाग केला जाईल. खूप चांगलं आयोजन, दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेचं. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहू शकाल निलेशजी मर्डेकर सर आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर जर आपण पाहिलं तर किरण मस्कर सर, लहुजी जाधव सर, मी स्वतः सुनील लांबोर, त्याचबरोबर संतोष देसाई सर यांना देखील आपण पाहणार आहोत. अगदी जर का आपण बघितलं तर रेकॉर्ड ब्रेक स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये 19 समालोचक आपल्याला पाहायला मिळाले. 63 धावांचं लक्ष. टीम अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम ओंबळे जावली सोल्जर्स. चला मी विनंती करेन टीम ग्लोरियस स्पोर्ट्स थोडंसं सहकार्य करा, क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला बॅटर या मैदानामध्ये लगेच. आमचे दोन्ही बॅटर या आपण लगेच मैदानामध्ये. यस, चला मी विनंती करेन अगदी आपण वेळेचं बंधन पाळूया. टीम जावली सोल्जर्स आपले सलामीचे फलंदाज पाठवा प्लीज, कारण स्पर्धा अगदी आपली आहे. आपल्यासाठी हा मोठा व्यासपीठ निर्माण करून दिलाय आणि त्याचा मात्र अगदी फायदा घ्यायचा कसा ते आपल्यावर आहे, प्रत्येक खेळाडूवर आहे. चला दोन्ही बॅटर आपण या लगेच मैदानामध्ये. आणि लक्षात घ्या मित्रांनो, आज 12व्या खेळाडूची पॅनल्टी वगैरे या गोष्टी नाही आहेत, कारण की तो पॅनल्टी हा इश्यू आपण बंद केलेला आहे 12th मॅनचा. तर 12वा खेळाडू बॅटिंगच्या वेळी बसू शकतो आणि फिल्डिंगच्या वेळी तो जाऊ शकतो. आणि त्या संघाचं काम आहे फक्त आपल्या बॅट्समनचे, आपल्या गोलंदाजाच्या विकेट आपल्या खात्यामध्ये राहतील यासाठी गोलंदाजाचं नाव फक्त आमच्या ओमसा MTCला कॉमेंटेटरला कळवणं हे तुमचं काम आहे. या गोष्टीसाठी सहकार्य करा. 12व्या खेळाडूची आज पॅनल्टी कुठलीही नाहीये, तो इन होऊ शकतो जेव्हा फिल्डिंगला जातात तेव्हा. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेनं. धन्यवाद. अगदी अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम ओंबळे जावली सोल्जर्स. 63 धावांचं लक्ष, 2 सलामीचे फलंदाज. अगदी 63 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी अजिंक्य मोहन गोळे हातगेकर गावचे खेळाडू आहेत जावली तालुका आणि त्यांच्या साथीला अमित वरे ब्लॅक कोब्रा कुसगाव वाई तालुका आणि बॉन्ड नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. आता मात्र कशा प्रकारे या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल. मुंबई पोलीस क्राईम ब्रांच अगदी पहा, प्रत्येक म्हणून तर बोललं जातं की सातारा हा शूरवीरांचा जिल्हा, सैनिकांचा जिल्हा, अगदी क्रांतिकारकांचा जिल्हा. म्हणजे आपला जॉब अगदी पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, परंतु क्रिकेटची आवड जपली जाते, क्रिकेटसाठी देखील वेळ काढला जातो. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून मी उदयोन्मुख खेळाडूंना नक्कीच सांगू इच्छितो की तुमचं शिक्षण नक्की, शिक्षणावर लक्ष द्या, क्रिकेट जरूर खेळा. क्रिकेटमध्ये नक्की करिअर करू शकता, परंतु तुमचा जॉब, तुमचं शिक्षण, तुमचा व्यवसाय अगदी करता करता क्रिकेट खेळा. म्हणजेच काय तर एखादा चांगला हाय क्वालिफाईड, अगदी जर पाहिलं तर अजिंक्य गोळे हाय क्वालिफाईड आहेत, परंतु क्रिकेटमध्ये असं आयकॉन म्हणून खेळतात. समोर जर पाहिलं तर अमित वरे क्राईम ब्रांच मुंबई पोलीस, चांगले खेळाडू तर आहेतच, परंतु अगदी व्यावसायिक देखील मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले खेळाडू. काय बोलाल सर? एक चांगली बाब आपल्याला पाहायला मिळते सातारा जिल्ह्याची, कारण आपणच आता उल्लेख केला शूरवीरांचा, क्रांतिकारकांचा हा जिल्हा आपल्याला पाहायला मिळतो. आणि आज मात्र संपूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये चांगले क्रिकेटर या स्पर्धेच्या अनुषंगाने खेळतात या सातारा जिल्ह्यात. यावेळेला पहिलाच बॉल फटका अप्रतिमा, एक चांगला स्क्वेअर कट आपण पाहिला. बॉल थांबणार नाहीये, बॉल चालला सीमा पार, रन्स मिळतील 4. येतो या पहिल्याच बॉल वरती खणखणीत चौकार. येस, पहिल्या चेंडूवर जावली एक्सप्रेस निलेश भिलारे यांच्यावर केलं आक्रमण. फलंदाज अजिंक्य मोहन गोळे हातगेकर गावचे खेळाडू आणि काय स्क्वेअर कट पाहायला मिळाला. क्रिकेटचा पुस्तकी फटका, क्रिकेटचा नेत्रदीपक फटका. धावांचा श्री गणेशा होत असताना टीम अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम ओंबळे जावली सोल्जर्स. निलेश भिलारे एक नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट पटलावरतील नामांकित खेळाडू, परंतु त्याच्या विरोधात बम बम बोले अजिंक्य गोले
आणखीन एक दर्जेदार फटका बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 चौकार येतात. आपल्या फटक्याने इथून मात्र आता प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करण्याचं काम सध्या करतात अजिंक्य गोले. येस सर, हा रिप्ले बघा तुमच्या समोर. अगदी जावली एक्सप्रेस पंचांच्या डाव्या बाजूने आणि ज्या वेळेला गुडलेंचा चेंडू हिट झाला, अगदी मनसुबा बनवला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लेदर क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे अजिंक्य गोळे. जावली तालुका प्रीमियर लीग, पहिल्या प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॅटर म्हणून ज्या खेळाडूला अगदी सन्मानित केलं होतं हातगेकर गाव जावली तालुका. परंतु आता मात्र समोर जर पाहिलं तर जावली एक्सप्रेस आहे. म्हणजेच काय तर जावली तालुक्यातील 2 सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम खेळाडूंची ही लढाई पाहायला मिळते. 2 षटकारांनी टीम जावली सोल्जर्स, 2 चेंडू अखेर बिनगडी बाद 8. बॅटल चांगलं रंगलं, बॅटल चांगलं रंगलंय. आता इथे मात्र तिसरा येतोय लगातारचा हा खणखणीत चौकार. किवी पॅटर्सनची आम्हाला ओळख झाली. ज्या प्रकारे स्वीट चिट या बॅट्समनने लगावला. बॉल थांबणार नाहीये, बॉल चालला सीमा पार. रन्स मिळतील 4. येतोय PMPL ब्रँडेड धमाकेदार हा चौकार. येस, अगदी रिप्ले पहा. बुंदट टाकण्याचा प्रयत्न, परंतु अजिंक्य गोळे 360 फलंदाजीसाठी जाणले जातात. आणि ज्या वेळेला कोणताही खेळाडू, कोणताही क्रिकेटर लेदर क्रिकेट खेळतो त्यावेळेला मात्र त्याचं टेम्परामेंट हे अगदी वेगळ्या दर्जाचं असतं आणि तेच पाहायला मिळालं. पुनरागमन करावं लागेल निलेश प्रकाश बिलारे जावली एक्सप्रेस. अगदी आता मात्र दुसऱ्या दिशेने यावेळेला देखील आपण बघू शकाल लगातारचा चौथा. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा फटका. बॅट्समन लवकर अजिंक्य गोळे हा घरातूनच सेट होऊन आला की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने तो सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. निलेश भिलारेच्या विरोधात इथून मात्र हल्लाबोल केला जातोय. दर्जेदार फलंदाजी. आणि इथे जर का आपण बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील ऍज अ प्रोफेशनल क्रिकेटर म्हणून चांगली ख्याती त्याची राहिलेली आहे. चांगले क्रिकेट सध्या खेळतोय आणि या पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये देखील ऍज अ आयकॉन म्हणून एक चांगली भूमिका त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अफलातून क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळलं जाते. अजिंक्य गोले आणखीन एक स्विचिटचा हा बॉल आणि इथे मात्र स्विचिटला स्वीट हिट करता आलं नाहीये. लाईन मिस केली. येस, अगदी रिप्ले मध्ये पहा. गुडलेनला चेंडू हिट झाला, लेग कटर प्रकारचा चेंडू. अगदी निलेश भिलारे जावली एक्सप्रेस म्हणून गणले जातात. त्यांना देखील NM खेळण्याचा अनुभव आहे. ग्रामीण धमाका, बिग बॅश अगदी खेळल्यात. परंतु समोर जर पाहिलं तर ज्यांच्याकडे NB ट्रॉफी पुणे व्यावसायिक गटातील क्रिकेटचा अनुभव, लेदर क्रिकेटचा अनुभव अजिंक्य मोहन गोळे सज्ज होतील. 1 to go. यावेळीचा हा बॉल ग्रामीण धमाकामध्ये पहिली विकेट हॅट्रिक या गोलंदाजांना मिळवली होती. आणि इथे मात्र आपण बघू शकाल आणखीन एक चांगला बॉल. यष्टांचा वेट, दांडी गोल. बॅट्समन अजिंक्य गोळे बॅक टू द पॅव्हेलियन. येस, अगदी पहिल्या 4 चेंडूवर 4 चौकार खेळल्यानंतर इथे मात्र प्लेड ऑन झाले. पदल आली त्याचा वापर जरूर केला, परंतु गोलंदाज निलेश भिलारे यांनी मात्र आपला अगदी कौशल्य पणाला लावत असताना 4 चौकारांचं प्रत्युत्तर फलंदाज अजिंक्य गोळे यांना बाद करून दिले. हा पहा रिप्ले. अगदी प्लेड ऑन झाले आणि बॅटची कडा घेतल्यानंतर अगदी चेंडूने यष्टांचा वेध घेतला. 16ला 1 टीम जावली सोल्जर्स. 24 चेंडू 47 धावांचं समीकरण विजयासाठी. इसर लवसर एका उत्तम गोलंदाजाची खासियत असते. पहा सुरुवातीला 4 बॉलवरती मार बसला, परंतु तदनंतरचे 2 बॉल त्यांना हाताळले. तिथे मात्र आपल्या टीमला कमबॅक करून दिलं. ही एक आयकॉन खेळाडूची भूमिका असते आणि सध्या चांगलं क्रिकेट खेळत असताना निलेश भिलारे हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. येस सुनील सर, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मधील पहिले 4 चौकार अगदी अजिंक्य गोळे यांच्या नावावर राहतील. चौकार हॅट्रिक जरूर झाली होती कालच्या दिवसामध्ये गणेश कदम, परंतु सलगचे 4 चौकार अजिंक्य गोळे यांनी खेळल्यात. क्रमांक 3 वर आले तर रणजित जाधव, मिस्टर PTPL चनबूर गावचे खेळाडू आहेत. पाटण तालुका अगदी गाजवलाय. व्यावसायिक क्रिकेट देखील खेळत असतात, परंतु आज पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये कसा खेळ राहील याची देखील आतुरता असेल, कारण मिस्टर PTPL म्हणून त्यांना संबोधलं जातं. आता परीक्षा असेल त्यांची देखील. अमित वरे आहेत. अमित वरे अगदी नॉन स्ट्राईकला 6 चेंडू उभे राहिलेत. चला विनंती करेन थोडस सामन्याला आपण गती देऊया. टीम ग्लोरियस स्पोर्ट्स चला प्लीज सहकार्य करा, स्पीड अप करा प्लीज.
चला मित्रांनो, कळकळीची विनंती असेल वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा. लक्ष द्या, आजचा या स्पर्धेतील शेवटचा आणि अंतिम दिवस हा. आजच्या दिवसामध्ये आम्हाला जास्तीत जास्त मॅचेस कव्हर करायच्या. विनंती असेल खेळाडूंना, फिल्डिंग करणारा टीम कॅप्टन आपल्याला देखील आम्ही विनंती करतो, फास्ट क्रिकेट आपल्याला इथून मात्र खेळावं लागेल. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती बॉलर आला आहे सचिन शिंदे. सचिन शिंदे आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग इनला. अमित वारेक यावेळेला फटका अप्रतिम क्लास दाखवला जातोय. फुटवर्कचा चांगला वापर, फुटवर्क दर्जेदार, शॉट सिलेक्शन बहारदार, बॉल सीमा पार, रस मिळतील 4. येतोय हा चौकार. अमित वरे, वाई ब्लॅक कोब्रा कुसगाव. अगदी स्क्वेअर कट पहा, गुडप्पा विश्वनाथ सरांची आठवण करून देणार हा फटका आउटसाइड ऑफ स्टंप. ज्या प्रकारे स्क्वेअर कट ला बॅट चालली, अगदी डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगती पथावर आहे. हा रिप्ले तुमच्या समोर. आणि अगदी क्राईम ब्रांच दलामध्ये कार्यरत आहेत, परंतु फटका पहा. आणि कौतुक करेन मी ओम साई एमटीसीचं आणि कॅमेरामॅनचं, ज्या प्रकारे ही क्षणचित्र टिपली जात आहेत. 20-1 टीम जावली सोल्जर्स. एक उत्तम क्वालिटी आणि क्लॅरिटीचा चॅनल आपल्याला पाहायला मिळतो ओमसाई एमटीसी. या वेळेला देखील आपण बघू शकाल अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. शॉट सिलेक्शन अगदी चांगलं राहिलं, नजाकत भरा स्ट्रोक. क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्लास 4 रन्स. नेत्रदीपक फटका. अगदी या सामन्यामध्ये पहा, अगदी हा रिप्ले तुमच्या समोर. ज्या बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफर केलं आणि शेवटच्या क्षणाला एसटी रक्षकाच्या अगदी हाताच्या समोरून बॅट फिरवले. आणि या डावाचा विचार करायचा गेलं तर या डावामध्ये तब्बल आलेत आतापर्यंत 6 चौकार. म्हणजेच काय तर टीम अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम मुंबळे जावली सोल्जर संघाला जणू काही आज ठरवून आलेत की फक्त चौकारांची भाषा बोलायची. 6 चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 24-1. 22 चेंडू करायचे आहेत, 39 धावा. चांगली बॅटिंग. रुळे वैभव रुळे यांना पुनरागमन करावं लागेल. अगदी या फलंदाजाच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधावी लागतील, अन्यथा तुम्ही सामन्यातून बाहेर जाऊ शकता. या बॅट्समनला चौकाराचा पाडा पाठ आहे, परंतु इथे मात्र आपण बघू शकाल चौकारांचा मोह त्याला सावरता आला नाहीये. बिगिट करत असताना बॅट्समन इथून मात्र बाद होतो. मोठा धक्का बसलाय तो म्हणजे जावली सोल्जर्स या टीमला. बॅट्समन अमित वरे वैयक्तिक 5 बॉल मध्ये 16 धावा करून पॅव्हेलियनच्या दिशेने रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. येस, अगदी पहिल्या षटकामध्ये हे चित्र पाहायला मिळालं. सलगच्या 4 चेंडूवर 4 चौकार खेचले. अजिंक्य गोळे गोलंदाज होते निलेश बिलारे, त्यांनी या चौकारानंतर फलंदाजाला बाद केलं. या षटकामध्ये सचिन शिंदे यांच्या 4 चेंडूवर 4 चौकार खेचले फलंदाज अमित वरे, आणि त्यानंतर मात्र अमित वरे यांना सचिन शिंदे यांनी बाद केलं. म्हणजेच काय तर अगदी टिट फॉर टॅट, जशाच तसा प्रत्युत्तर. अगदी मैदानाच्या आतमध्ये मोठी लढत पाहायला मिळते. 32-2 1.5 चेंडूचा खेळ झालाय टीम जावली सोल्जर्स. परंतु सुनील सर, नक्कीच शहीद तुकाराम मुंबळे सरांच्या आठवणींना आपण उजाळा देऊया, कारण 26/11चा तो हल्ला आतंकवादी कसाबला पकडल्यानंतर अगदी आपल्या प्राणाची आहुती दिली. आणि त्यानंतर मात्र भारत सरकारने अशोक चक्र पुरस्कार देऊन, सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं. अगदी कधी तुम्ही गिरगाव चौपाटीवर जाल तर त्यांचा पुतळा देखील आपल्याला पाहायला मिळतो. आणि भारत सरकारचा सर्वोत्तम अगदी त्यांच्या असामान्य कामगिरीबद्दल CNN इंडियन ऑफ द इयर हा पुरस्कार देखील त्यांना दिलाय. म्हणजेच काय तर आपल्या तालुक्याचा, आपल्या जिल्ह्याचा, आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा अभिमान शहीद तुकाराम मुंबळे सर. जर का आपण बघितलं तर मुंबईवरती मोठ्या प्रमाणामध्ये 26/11चं संकट आलं होतं, तिथे मात्र कसाब सारख्या आतंकवाद्यांच्या गोळ्या त्यांनी झेलल्या. यावेळेचा हा बॉल इथे मात्र बॅटला ब्रश झाला. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग आपल्याला गली रिजन मध्ये पाहायला मिळते. या बॉलवरती कोणत्या प्रकारची रन्स नाहीये. म्हणजेच एकंदरीत आता 2 ओव्हरचा खेळ इथे मात्र संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपण बघतोय 32 धावा. 32 वरती 2 अशी परिस्थिती सध्या जावळी सोल्जर्स या टीमची आपल्याला पाहायला मिळते. येस, 32-2 2 चेंडू 2 षटकांचा खेळ झालाय. अगदी फलंदाज अमित वरे 16 धावा केल्यानंतर बाद झाले. अजिंक्य मोहन गोळे 16 धावा केल्यानंतर बाद झाले. परंतु मी कौतुक करेन अक्षय कदम सर, अगदी गुणलेखक म्हणून आहेत, आपटे गावचे सुपुत्र, आणि त्यांच्या माध्यमातून अगदी संपूर्ण मी तर म्हणेन त्यांना पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्या खेळाडूंची माहिती आहे.
आणि ज्या प्रकारे त्यांनी आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय संपूर्ण ओम साई एमटीसीची टीम प्रामुख्याने अक्षय शेठ म्हात्रे, कुणाल शेठ म्हात्रे 81-82, कॅमेरामन म्हणून ध्रुव म्हात्रे असतील, प्रसन्न भोईर असतील, करण टेंबे, प्रणय ठोंबरे यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे, कारण अगदी प्रेक्षकांपर्यंत जी या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण पोहोचवलंय त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. आणि मी अगदी मनापासून कौतुक करेन संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग कमिटीचं आणि शिवाजी यादव बॉस यांचं, कारण आपल्या खेळाडूंना अगदी प्राप्त करून दिलेला हा व्यासपीठ. असं म्हटलं जातं लीडरशिप इज द कॅपॅसिटी टू ट्रान्सलेट विजन इनटू रियालिटी. म्हणजे काय असतं तर की नेतृत्व म्हणजे अशी दृष्टी असते की ती एक वास्तवाचं रूपांतर तुमच्याकडे एक वास्तवामध्ये करते. म्हणजे तुमच्याकडे एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न जर तुम्हाला वास्तवामध्ये उतरवायचं असेल ना सर तर एक लीडर लागतो आणि ते लीडर अगदी आपल्याला पाहायला मिळाला पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून शिवाजी यादव बॉस आणि त्यांच्या पाठीशी उभी असणारी त्यांची कमिटी यांचं कौतुक व्हायला पाहिजे. कारण ग्रामीण भागातील क्रिकेटला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारी स्पर्धा. चला प्लीज विनंती करेन थोडंसं सामन्याला गती देऊया प्लीज. भरपूर मेहनत घेतलेल्या कित्येक दिवस मात्र ही संपूर्ण PMPL ची जे आपण बघतोय कोर कमिटी मेंबर्स अगदी झोपले नसतील. इतकं सुंदर आयोजन आपल्या भेटीला आपण आणले. यावेळेला पंतांचा सिग्नल ओव्हर नंबर 3 मधील पहिलाच बॉल हाताळत असताना व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जात आहेत. धावफलकावरती एक्स्ट्रा रन्स धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतो. पुन्हा एकदा गोलंदाज इथून मात्र तयार होते. स्ट्रायकिंग इनला रणजित जाधव मात्र पहिलाच बॉल फेस करण्यासाठी तयार होता. ओव्हर द विकेट बॉलर राहुल तयार. यावेळीचा हा बॉल तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळतोय. लाइन मिस केली. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं आणि इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज जर का आपण पाहिलं तर राहुल वांगळे या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली बॉलिंग. पहिला बॉल दिशाहीन गोलंदाजी परंतु त्यानंतरचा हा बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल इथे मात्र आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या मोमेंटला घडतंय काय पंच आता पडताळणी करतील नक्की या बॉल वरती घडलं काय. जर का आपण बघितलं तर वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला या गोलंदाजाचा. चांगली बॉलिंग बॅट्समन पासून सातत्याने दूर ठेवण्याचा प्रयत्न या गोलंदाजाचा राहिला आणि तो यशस्वी प्रयत्न इथे मात्र होतो. आता आमच्या ऑफिशियल्स अंपायर्स आपण जर पाहिलं तर चांगली पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो. अंपायर देखील आमच्या ऑफिशियल अंपायर चांगलं कार्य करतात. पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र ऍड केला जातात. चला प्लीज पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय या. प्लीज पंचांशी वाद विवाद करायचा नाहीये. लक्ष द्या. चेक रिव्ह्यू आपण प्रत्येक टीमला दिलाय मात्र रनआउट आणि बीमर साठी तो रिव्ह्यू दिलेला आहे. थँक्यू सो मच. येस टीम ग्लोरियस स्पोर्ट्स चला प्लीज आपण थोडंसं सामन्याला गती देऊया. कारण पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये खेळणारा प्रत्येक खेळाडू हा आपल्या गावच्या टीमचा आपल्या तालुक्याचा सर्वोत्तम खेळाडू आहे. येस पंचांचा इशारा अवांतर चेंडू असेल. या अवांतर चेंडूने संघाची धावसंख्या टीम जावली सोल्जर्स 34ला 2. राहुल वांगडे षटक क्रमांक 3 साठी सज्ज झालेत. पिंपरी गाव जावली तालुका आणि त्यांच्या समोर फलंदाजी मार्कवर आहेत मिस्टर PTPL रणजित तानाजी जाधव पाटण तालुका अगदी गाजवल्यानंतर आता मात्र PMPL मध्ये सज्ज झालेत मिस्टर PTPL. यावेळीचा हा बॉल फटका अप्रतिम आउटफील्ड फास्ट आहे. पहिला बॉल तुझा राहिला परंतु हा बॉल माझा आहे हे सध्या सिद्ध करतोय. बॅट्समन रणजित जाधवच्या बॅट मधनं नुकता झाला. आणखीन एक मोठा फटका 4 रन. येस सर रणजित जाधव यांना तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत आहे. बॅकफुटला जाऊन स्लाइस फटका अगदी या चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 38 आणि या डावामध्ये तब्बल जर विचार करायचा गेलं तर फक्त चौकारांची भाषा बोलली जाते. तब्बल चौकार आलेत या डावामध्ये 9. शांत बसायला मी काय संत नाहीये हे सध्या सांगतोय फलंदाज परंतु तिथे मात्र
फुलटॉसला फुल टोल करण्याचा प्रयत्न तर जरूर झाला, परंतु लवकर थोडीशी ताकद या फटक्याला कमी मिळाली असं म्हटलं जाईल. येस सर, इथे विचार करायचं गेलं तर संतुलन ढासळलं आणि ज्या वेळेला संतुलन ढासळताना पहा, अगदी त्यांचा जो पाठचा पाय होता, उजवा पाय, तो थोडासा घसरला आणि त्यामुळे ते चेंडूला टाइम करू शकले नाहीयेत आणि अगदी डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात होते, सीमारेषा लगत कोणती चुकी केली नाहीये. राहुल वांगडे यांनी पहिलं यश संपादन केलंय. टीम अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम मुंबळे जावली सोल्जर्स 38ला 3 अशी परिस्थिती. आता मात्र सामना जिंकायचा असेल तर 15 चेंडू मध्ये करायचे आहेत 25. 15 चेंडू 25 धावा, 25 धावा 15 चेंडू. आतापर्यंत जर का आपण बघितलं तर चौकारांची भाषा आतापर्यंत जावली सोल्जर्स या टीमचे बॅट्समन बोलत असताना आपल्याला पाहायला मिळाले. परंतु आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. विकास शिर्के, मुटकलवाडी गावचा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. शाहूवाडीचा अभिमान हा खेळाडू, प्राऊड ऑफ शाहूवाडी म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. मॅन ऑफ द सिरीजची सायकल देखील या खेळाडूने जिंकलेली आहे. पहा सर, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये अगदी जो खेळाडू तालुक्यामध्ये सर्वोत्तम आहे तो क्रमांक 6 वर आलाय. म्हणजेच काय तर क्रिकेटमध्ये आता मात्र स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा मात्र चांगली असते, मग ती कोणतंही क्षेत्र असू द्या. ज्या वेळेला स्पर्धा असते ना त्यावेळेला तुम्ही तुमचे सर्वोत्तम देऊ शकता. ज्या वेळेला स्पर्धा असते त्यावेळेला तुम्हाला तुमचे सर्वोत्तम देण्याची संधी असते आणि जर तुम्ही इथे तुला स्वतःला सिद्ध कराल तर तुम्ही प्रसिद्ध होता. यावेळेला जर आपण बघितलं तर इथे मात्र चांगला स्ट्रोक, परंतु तिथे बॉलला कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु पुन्हा एकदा आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये आलेल्या विकास शेरके. क्रिकेटचा प्रचंड अनुभव, ग्रामीण क्रिकेट असताना भरपूर स्पर्धा जिंकलेल्या आहेत, परंतु आता स्पर्धा मोठी आहे. येस, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग तुमच्यासाठी या निर्माण करून दिलेला व्यासपीठ आणि इथे प्रतिभेला वाव आहे. तुमच्यामध्ये जर प्रतिभा असेल तर तुम्हाला अगदी एक प्लॅटफॉर्म नक्कीच निर्माण करून दिलाय. आणि आजच्या दिवसामध्ये टेनिस क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, अगदी ISPL 1 करोडची स्पर्धा, कोणी विचार देखील केला नव्हता की टेनिस क्रिकेटला एवढे सुगीचे दिवस येतील. चला, टीम जावली सोल्जर्स आणि टीम ग्लोरियस स्पोर्ट्स आपण थोडंसं सामन्याला गती देऊया. जावली सोल्जर्स सर प्लीज विनंती असेल. आणि टेनिस क्रिकेटमध्ये आज जर तुमच्याकडे क्षमता असेल, तुमच्याकडे जर अगदी टॅलेंट असेल तर तुम्हाला मात्र अगदी मोठा स्तर निर्माण झालाय. यावेळेला देखील फटका अप्रतिम व्ही शेप मध्ये हा स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न झाला. तिथे मात्र फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. एक सिंगल कंप्लीट झालेली आहे. सिंगलच्या मदतीने आता धावफलकावरती रन्स आपण बघतोय. 39 धावा धावफलकावरती. यस, राहुल वांगडे यांनी या षटकामध्ये मात्र आपल्या संघाला पुनरागमन करून दिलंय. टीम जावली सोल्जर संघाला अगदी चांगलं षटक हाताळलंय अद्याप. राहुल वांगडे, पिंपरी गाव, जावली तालुक्यात. चला, विनंती असेल थोडंसं सामन्याला गती द्या, स्पीडअप करा प्लीज. फटका तर आपण बघितला तर बॉल बॅक ड्राईव्ह खेळला, जिथे बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावतात. एक धाव तर कंप्लीट झाली आणि एकाच धावेवरती या बॅट्समॅनला इथून मात्र शांत राहावं लागेल. ओव्हर नंबर बघता बघता 3-7 खेळ संपलाय आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 40 वरती 3 अशी परिस्थिती जावळी सोल्जर्स या टीमचे. म्हणजेच येणारे बॉल 12 आणि विजयासाठी 23 धावांचा इथून मात्र पाठलाग तुम्हाला अजूनही करायचा या मॅच मध्ये. येस सर, 22 चेंडू 23 ची गरज. चला टीम 12 चेंडू 23 ची गरज. चला टीम ग्लोरियस स्पोर्ट्स आपण अगदी 3 षटकासाठी आपण जरा जास्तीचा अवधी घेतलाय. आपल्याला अगदी 3 मिनिटांमध्ये 4थं षटक पूर्ण करायचं आहे, कारण आपण 3 षटक पूर्ण करण्यासाठी 17 मिनिटांचा अवधी घेतलाय. 12 चेंडू 23 धावा. आपण पाहताय, आपण ऐकताय पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग 2024 पहिलं पर्व. आणि जे प्रेक्षक ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून आमच्या सोबत सकाळच्या सत्रामध्ये जोडलेत त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील ही पहिली लढत टीम ग्लोरियस स्पोर्ट्स सुधीर धनावडे साहेब जावली तालुका यांच्या मालकीचा संघ, त्यांच्या विरोधात अशोक चक्र सन्मानित शहीद तुकाराम मुंबळे
सर जावली सोल्जर्स, सुधाकर लोहार साहेब जावली तालुका यांचा संघ जावली एक्सप्रेस अगदी सज्ज होईल षटक क्रमांक 4 साठी. चला 3 मिनिटांचा अवधी आहे तुम्हाला हे षटक संपवण्यासाठी. टीम जावली सोल्जर्स प्लीज थोडस गती द्या सामन्याला, थोडस आपण स्पीडअप करूया. पाहूया पुन्हा एकदा निलेश भिलारे या खेळाडूला इथून मात्र गोलंदाजीच्या मार्क वरती बॉलिंगच्या ट्रॅक वरती इथून मात्र आणलं जातं. आता पाहूया इथून मात्र साइड स्क्रीन एंड कडून सध्या गोलंदाजी करत असताना हा बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश तयार झाला या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी. निलेशचा पहिला बॉल फटका अप्रतिम आहे, फिल्डिंग देखील चांगली झालेली आहे. आता एक सिंगल इथे कंप्लीट झाली आहे एका धावेच्या मदतीनं. आता जर का आपण बघितलं तर समीकरण उरलं 11-22 प्रत्येक बॉल वरती. इथून मात्र आता तुम्हाला 2 धावा कंप्लीट कराव्या लागतील. येस सर, अगदी निलेश भिलारे जावली एक्सप्रेस म्हणून गणले जातात. कुमार 11 तुर्बे अगदी नवी मुंबईतील क्रिकेट सातत्याने खेळलेत आणि अगदी बीसीसी करंजे संघाकडून एक गाव अकराचं क्रिकेट खेळत असताना जावली तालुक्यातील वन ऑफ द बेस्ट फास्ट बॉलर. आणि NMPL 5व्या पर्वामध्ये जर पहिला चेंडू कोणी हाताळला असेल ना तर हा गोलंदाज आहे निलेश प्रकाश भिलारे. अगदी अभिमान आहे करंजे गावचा. या वेळेला फुलटॉस बॉल तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये जर का आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग झाली, बॅकअपला देखील खेळाडू आपण पाहिलात. आणि इथे आता बॅट्समनने इथून रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहूया आमची आता टेक्निकल टीम तिसरे पंच इथून मात्र चेक करतील. हाईट या बॉलची बघितली जाईल, आमच्या तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केलं जाते. येस, अगदी तिसरे पंच इन ऍक्शन ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून तपासलं जाईल. परंतु ज्या प्रकारे या पंचांची कामगिरी राहिली आहे अगदी आज तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य चेंडू हाताळला जातोय आणि अगदी तुमचा रिव्ह्यू देखील तुम्ही कमावलाय. धावसंख्या धाव फलकावर 42ला 3, 10 चेंडू करायचे आहेत. 21 टीम जावली सोल्जर्स. 10 बॉल 21 धावा. पुन्हा एकदा निलेश इथून मात्र तयार होतोय. पाहूया निलेशचा बॉल तेज आणि तरार एक्सप्रेस बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जावली एक्सप्रेस जर का आपण पाहिलं तर सध्या मैदानाच्या आतमध्ये धावत असताना चांगलं कार्य करत असताना आपल्याला पाहायला मिळते. ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमचं प्रतिनिधित्व करत असताना एक उल्लेखनीय कामगिरी या गोलंदाजाची राहिली. आणखीन एक तेज आणि तरार हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा बदलवला जातो आणि वेगवेगळ्या थाटणीचे बॉल इथून मात्र हाताळण्यास सुरुवात झालेली आहे. येस सर, अगदी आयकॉन खेळाडू आहे टीम ग्लोरियस स्पोर्ट्स आणि या षटकामध्ये पुनरागमन करून दिलंय. अगदी ज्या प्रकारे 2 निर्धाव चेंडू हाताळले, 2 सिंगल आल्यात, म्हणजेच काय तर जावली सोल्जर्स संघाला मात्र हा सामना अगदी दूरवर जाईल का? निलेश भिलारे आपल्या संघाला पुनरागमन करून देतील का? अगदी मोठी लढत पहा, शरीरापासून दूर टाकलेला चेंडू दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. आणखीन एक अवे फॉर बॉडी हा बॉल रिलीज केला आणि लगातारचा तिसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल लवकर आता बॅटिंग करणाऱ्या टीमचं प्रेशर वाढवणाऱ्या, प्रत्येक डॉट बॉल आता बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी डोकेदुखी ठरला. येस सर, अगदी पहिल्या 2 षटकांची सुरुवात विचार करायचं गेलं तर पहिल्या षटकात 4 चौकार, दुसऱ्या षटकात 4 चौकार, तिसऱ्या षटकात 2 चौकार, म्हणजेच काय तर चौकाराने या डावाची सुरुवात झाली. आणि आता मात्र निलेश प्रकाश भिलारे काय गोलंदाजी करतात, दर्जेदार, अप्रतिम, क्लास. आणखीन एक तेज आणि तरार बॉल आपण पाहिलात. तिथे मात्र क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात, परंतु इथे मात्र आणखीन एक लगातारचा 4था डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच लवकर या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त त्यानं 2 धावा खर्च केलेल्या आहेत. इकॉनॉमिकल बॉलिंग राहिली या ओव्हर मध्ये. येस सुनील सर, जिथे समीकरण होतं 12 चेंडू 23, तिथे मात्र समीकरण आलंय 6 चेंडू 21. कौतुक करावं लागेल निलेश प्रकाश भिलारे यांचं. त्यांच्याकडे अवधी होता 3 मिनिटांमध्ये षटक पूर्ण करण्याचा आणि त्यांनी या षटक पूर्ण केलं 2.5 मिनिटांमध्ये. चला टीम ग्लोरियस स्पोर्ट्स, आपण जास्तीचा वेळ घेऊ नका. 6 चेंडू 21 धावा. आता मात्र मॅच अगदी समसमान स्थितीमध्ये आले. सामना अगदी कधी ग्लोरियस
स्पोर्ट्सच्या माध्यमातून जाईल अथवा सामना कधी जावली सोल्जर्स, परंतु क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की जोपर्यंत शेवटचा चेंडू पडला जात नाही तोपर्यंत तुम्ही कोणतंही भाकीत वळता होऊ शकत नाही, कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. ज्या वेळेला सामन्याची सुरुवात झाली पहिल्या अगदी 2 षटकामध्ये 8 चौकार आले, त्यानंतर मात्र अगदी मित्र म्हणून टीम जावली सोल्जर संघाने थोडस अगदी शांततेमध्ये सामना घ्यायचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेमध्ये ग्लोरियस स्पोर्ट्सने पुनरागमन केलंय. कमबॅक इज अ नेव्हर दॅन सेटबॅक, आणि ते मात्र दाखवत असताना टीम ग्लोरियस स्पोर्ट्स, निलेश भिलारे अँड सुधीर धनावडे साहेब यांची टीम ग्लोरियस स्पोर्ट्स. आता सर बॅटिंग करणाऱ्या टीमला गेअर बदलावा लागेल, गाडीला 4थ्या गेअर मध्ये इथून मात्र आणावं लागेल. चांगली बॅटिंग करणं गरजेचं. पाहूया आता स्ट्रायकिंग इनला बॅटर आपल्याला पाहायला मिळतो विकास शिर्के, त्याच्याकडे क्षमता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय गणेश. फटका अप्रतिमा, बॉल हवेत, कॅच शूटा, बॉलर का दिल टूटा. बॉलरचा पाठीचा कणा कोण असेल, बॅकबोन कोण असेल तर फिल्डर, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नसताना आपल्याला पाहायला मिळाली. कॅच ड्रॉप झाली. येस सर, क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच, परंतु इथे झेल सोडलाय आणि हा सोडलेला झेल मात्र सामना घेऊन जाईल का. काल मयूर गोरख पनाळकर यांचा एक झेल सोडला, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मधील पहिलं अर्धशतक आलं आणि त्या खेळाडूने मात्र सामना जिंकून दिलाय. हे आज घडेल का. 5-21 पाहूया काय घडणार या मॅच मध्ये. 5 बॉल मध्ये 21 धावांची गरज. गोलंदाज तयार. फटका तर अप्रतिमा, बॉल चालला अलंग द कार्पेटच्या साह्याने, तिथे मिस फिल्डिंग, चूक झाली, बॉल थांबणार नाहीये, बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4, इथे चौकार. इट्स अ बिग मिस्टेक. अशा क्षणाला तुम्ही अशा चुका करू शकत नाहीये. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. विकास शिर्के अगदी फलंदाजीसाठी सज्ज होत असताना शाहूवाडी तालुका मुतकलवाडी आणि काम ही आयकॉन खेळाडू आहे अगदी तालुक्याचा. काय फटका, इट्स अ बुलेट स्ट्रोक, अगदी जमिनी लगत फटका सजवला. अगदी मी तर म्हणेन घनसोली 40+ या क्रीडांगणातील मातीला आणि गवताला देखील गुदगुल्या झाल्या असतील असा फटका. 46ला 3 टीम जावली सोल्जर्स. पाहूया मॅच अजून संपलेली नाहीये. फटका तर अप्रतिमा, बॉलच्या मागे फिल्डर धावतात. एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न किती मात्र दाखवलाय. बॅट्समन धावतात आणि 2 धावा देखील कंप्लीट केलेल्या आहेत. समीकरण उरलंय. येणारे बॉल तुमच्याकडे शिल्लक 3 आणि विजयासाठी 15 धावांची गरज. येस सर, आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये 3-15 करणं अगदी मोठं लक्ष नाहीये. म्हणजेच काय तर तुम्हाला 3 चेंडूमध्ये 3 चेंडू बाहेर मारायचे आहेत. अगदी हा निर्णायक चेंडू असेल. मिस्टर अगदी सज्ज होतील गोलंदाजी मार्कवर गणेश संपत कदम, वाकी KSK क्रीडा प्रतिष्ठान. 3-15 इथे मात्र लाईन चांगली आहे, टप्पा चांगला ज्याच्याकडे आहे. जर का आपण बघितलं तर बॉलिंग टाकण्याचा दम असा गणेश कदम आपल्याला पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅक वरती. अफलातून गोलंदाजी 2 बॉल मध्ये 15 करायच्या आहेत. येस सर, NMPL खेळण्याचा देखील अनुभव आहे गणेश कदम. वाकी गावचा खेळाडू आहे अगदी KSK क्रीडा प्रतिष्ठान. आणि मात्र ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे अगदी मिस्टर क्रिकेटर म्हणून त्यांना संबोधलं जातं. आणि का मला मिस्टर क्रिकेटर असं कोणीही नाव उगाच देत नाहीये. 2 चेंडू 15 धावा, एखादा अतिरिक्त चेंडू मोठा फटका आला तर चित्र बदलू शकतं. या वेळेला फटका अप्रतिमा, बॉल चालला, तिथे मात्र फिल्डर धावतात. चांगली फिल्डिंग राहिली आणि आता एक सिंगल कंप्लीट झालेली आहे. म्हणजे जवळ जवळ आता विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय ग्लोरियस स्पोर्ट्सचा संघ. या मॅच मध्ये लवकर आता औपचारिकता शिल्लक आहे. शेवटचा 1 बॉल बाकी आहे आणि 1 बॉल मध्ये 14 करायच्या आहेत. पहा कुठे होती मॅच आणि कुठे आणून ठेपली आहे ही मॅच. शेवटचे 2 षटकं. येस, अगदी पहिल्या 12 चेंडूवर 8 चौकार आल्यानंतर मात्र सामना बघा कुठे आला. 1 चेंडू 14 धावा. म्हणजे हे म्हटलं जातं क्रिकेट हे शेवटच्या क्षणापर्यंत अगदी प्रेक्षकांना खेळवून ठेवतात. तुम्हा आम्हा सर्वांच्या आवडीचा खेळ. मुंबईचं क्रिकेट अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या चेंडूवर खेळलं जातं, परंतु आज पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग आपण पाहताय. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करूया. 1-14 आता मात्र सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. फलंदाज स्ट्राईक वरती सज्ज होत असताना जितेंद्र शिंदे. ह्या वेळेला जर का आपण बघितलं तर इथे आणखीन एक चांगला खोलवर टप्प्याचा बॉल आणि हा सामना जिंकलेला आहे. ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमला अभिनंदन देऊयात आणि हार्डलक बॅडलक आपण बोलूयात जावली सोल्जर्स या टीमला. खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या बॉल पर्यंत संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला या मॅच मध्ये. मॅचची
समीरी जर आपण पाहिलीत येस सर, अगदी जरूर सामना जिंकला टीम ग्लोरियस स्पोर्ट्स संघाने.